विश्वा हे घे तुझी कॉफी. थँक्यू. मग आजचा प्लॅन काय? प्लॅन काही नाही. काही प्लॅन नाही. अगं मग एक काम का नाही करत तू? आज गुरुवार आहे, आई आणि सई आठवडी बाजाराला जाणार आहेत. तू जा ना त्यांच्या बरोबर. विश्वा काही काय नाही, नको. जानू, घरात दडी मारून बसल्याने तुझी भीती फक्त वाढणार आहे. तुला मोकळेपणाने वावरायला हवं का? हो विश्वा, पण तरीही नको. एक मिनिट. आता काय? हे बघ, जयंतने मेसेज केलाय, ऑफिसला बोलवले आज. म्हणजे तू माझ्या बरोबर ऑफिसला असणार आहे. तुला आठवडी बाजारात कोणी भेटणार नाहीये जानू. प्लीज आता नाही म्हणू नकोस. तुला सांगू, खर तर पूर्वी ना जयंतला भेटायला नकोसं वाटायचं, पण आता जर तो समोर असल्यामुळे तुला मोकळेपणाने फिरायची मुभा मिळत असेल तर मी त्याला रोज सहन करायला तयार आहे. पुन्हा नेहमी असं माझ्या बरोबर करतोस. बरं ठीक आहे, जा आता जाऊन ती कॉफी घे. मी आलेच. ओके. आजच्या डिलिव्हरीचा हिशोब व्यवस्थित मांडलाय का? हो आई. हा. आई? आणि हा बाळा. वहिनी, उद्याच्या डिलिव्हरीचं काय तेवढं सांगा हा मला. ऍक्च्युली मला उद्या खूप महत्वाचं काम आहे, म्हणजे 2 मीटिंग्स आहेत माझ्या लाईनअप. पण तुम्ही काळजी करू नका, मी डिलिव्हरी पोहोचवेन. मी काय करतो, मी आधी माझं काम करतो, तिथून वेळ काढून येतो आणि डिलिव्हरी पोहोचवतो. ओके, तुम्ही अजिबात बर्डन घ्यायचं नाही, सगळं काही मी करेन. ओके हरीश, आजची डिलिव्हरी मी ते झालं का? म्हणजे काय, मी करूनच आलोय, काही काळजी करू नका. ओके. हो का? बर. हो भाऊजी, सकाळी लवकरात लवकर मी यादी देते तुम्हाला. चालेल चालेल चालेल. मी आहे हा बहिणी. ठीक आहे. हा. आई, मला काय वाटतंय ना, हल्ली हरीश भाऊजींवर कामाचा जास्तच ताण पडतोय नाही. आणि म्हणजे त्यांच्या मीटिंग्स पण असतात, त्यांचं काम असतं, त्यात आपल्या या दळणाच्या डिलिव्हरीज, जरा जास्तच भार पडतोय असं वाटतंय मला. नाही, बरोबर बोलतेस तू. सगळा भार अगदी त्याच्यावरच पडतोय. आई, मी काय म्हणते, आपण या कामासाठी एखादा कायमस्वरूपी डिलिव्हरी बॉय ठेवला तर? म्हणजे कसं आहे, भाऊजींवर जो भार पडलाय तोही कमी होईल, त्यांना त्यांचं काम करता येईल आणि आपली डिलिव्हरी पण वेळेत पोहोचेल. आज मी पंडितजींना कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. त्यांचा परफॉर्मन्स उत्तमच होईल याची पुरेपूर काळजी घेणार. जानू, आज मी खूप खुश आहे. आज कितीतरी दिवसानंतर घरात गाणं गायला जाणार आहे. तुला माहितीये, पंडितजी येऊन स्वतः माझ्यासाठी गाणं गाणार आहेत. माझ्यासाठी. खरंच जानू, गाणं ऐकून ना मला नव्याने जगल्यासारखं वाटेल. मला असं वाटेल की मी पुन्हा जिवंत आहे. जयंत, ए जयंत. म्हणजे बघा ना, माणूस किती विचित्र असतो ना. म्हणजे काय, तो एकेकाळचा जयंत ज्याला वाटायचं की जानू नसेल तर तो जगूच शकत नाही, अजिबात नाही. पण हे बघा, आपल्या समोर उभा आहे, जगतोय. आणि एक मिनिट, हा काय नुसता जगत नाहीये, हा एकदम ताजा तवाना चांगला दिसतोय हा. आणि ते बघा, जानूकडे सतत बघत राहण्यासाठी ह्याने जानूचा फोटो आणून लावलाय. तो बघा.
किती मोठा, म्हणजे म्हणजे आता जानू फोटोने रिप्लेस झाली नाही का? अरे वा. आणि आज तर जानूच्या आवाजाची रिप्लेसमेंट म्हणून पंडितला गायला बोलवलंय. क्या बात आहे. हो, म्हणजे आवाज पण शोधलास तू आता नवीन. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे हळूहळू तू जानूला रिप्लेस करून टाकतोयस. हळूहळू विसरतोयस तू तिला, विसरतोयस. वेडा कुठला. बघू तो फोटो बघू. ह्या घरामध्ये फक्त जानूचा, फक्त तुझाच आवाज घुमला पाहिजे. हा. खोटं बोलताय तुम्ही, खोटं आहे, तुम्ही सगळे खोटं बोलताय. पंडितजी तुझी रिप्लेसमेंट नाही आहेत खरंच. जानू खरं सांगू तर जेव्हापासून मी तुला बघितलंय ना तेव्हापासून मला खूप त्रास होतोय जानू. म्हणजे रात्रभर मी एकटा जागा असतो, मला झोप लागत नाही जानू. सतत तुझ्या आठवणी मला येत राहतात जानू. म्हणून आणि खरंच सर्वायवल म्हणून मी पंडितजींना घरी बोलवलंय. दॅट्स इट. त्यासाठी जानू खरं सांगतोय, तुलाही माहितीये मी तुला शोधतोय, मी तुला शोधणार आणि मला माहितीये तू मला मिळणारच. हे सगळं खोटं बोलतायत, हे तिघे खोटं बोलतायत जानू. पंडितजी तुझी रिप्लेसमेंट नाही करू शकत जानू. हे सगळे खोटं बोलतायत. हे गप्प राहा तुम्ही, खोटं बोलताय तुम्ही. जानू तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हा हा पळपुट आहे, पळपुटा, खोटायडा. बरोबर बोललास. अगं जानू तुला ना हा फसवतोय. फसवा कुठला. फसवतोय करेक्ट, फसवतोय. हे, पंडितजी. आणि मला सांग, एवढं असतं ना तर ह्याने घरात पंडितजींना गायला बोलवलं नसतं. हा बरोबर बोलला. तुला पटतंय ना आमचं. बोलवलंच नसतं. प्लीज प्लीज. पटतंय ना तुला जानू. तू एक काम कर, तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर, तू आमच्याशी बोल. मला सांग, या जयंतने तुला किती त्रास दिलाय मला सांग. खूप त्रास देतो ना. तू वेडा आहे, वेडा. जयंत तू वेडा आहेस. बरोबर बोला, वेडा आहे हा. वेडा गपरा. वेडा कुठला. वेडा जयंत, वेडा. शांत राम, गप्प राम.